हस्त पादही पाच इंद्रिये आत्मा प्राण ही यांचा, आत्मा प्राण ही यांचा. तवाधीन झाला झाला, तवाधीन झाला झाला, दास मी तव चरणांचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा. माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 व वचन 6 मध्ये असे लिहिले आहे. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. जन्मापासून पांगळा असणारा भिकारी मंदिराजवळ बसलेला असताना त्याने पेत्र व योहान ह्यांच्याकडे काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने पाहिले. पण पेत्राने सोने रुपये न देता नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग असे तो त्याला म्हणाला व तो जन्मापासून पांगळा असलेला भिकारी चालू लागला. जरी आम्ही जन्मापासून पांगळे नसलो, भिकारी नसलो, तरी आमची दृष्टी जगिक गोष्टीकडे आहे. जगातील गोष्टी संपणाऱ्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कशाची गरज आहे हे तो जाणतो. प्रत्येक मनुष्याला एकदा मरणे आहे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. न्यायाच्या दिवशी पापी मानवावर न्यायाचा प्रसंग येऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव असताना मानव होऊन ह्या जगात आला व सर्व जगाचे पाप त्याने वधस्तंभावर वाहून नेले व त्याने आपल्या रक्ताच्या द्वारे पापी मानवाचे प्रायश्चित केले. त्याने स्वतःला अर्पण म्हणून दिले व त्याच्या अर्पणाने देव संतुष्ट झाला. तो मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले आहे व त्याला प्रभू करून ठेवले आहे. देवाचा उद्देश हा आहे की पापी मानवाने त्याच्या पापाचे प्रायश्चित होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपली दृष्टी लावावी. त्याच्याकडे जाणारा कोणीही फजित होणार नाही. जसा तो जन्मापासून पांगळा असलेला भिकारी नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने बरा झाला, तसे आम्हीही केवळ पश्चाताप करून व त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून तिसरे दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारून युगानुयुगीच्या नरकाग्नीपासून वाचू शकतो व सार्वकालिक जीवनात प्रवेश करू शकतो.